इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा, कर्तव्य भूमिती, गणित 11वे, 2 असमान बाजू व त्यामधील कोन दिला असता समद्विभुज म्हणजेच पतंगाकृती चौकोन काढणे. कृती. प्रथम दिलेली बाजू काढा. प्रथम आपण 5 सेंटीमीटर दिलेली बाजू ए बी घेऊयात. ए बी ही 5 सेंटीमीटर बाजू घेतली. नंतर बी बिंदू जवळ बी बिंदूला दिलेला 100 अंश मापाचा कोन घ्या. कंपासमध्ये दुसरी बाजूचे दिलेले अंतर घ्या. दुसरी बाजू आपणास 3 सेंटीमीटर दिलेली आहे. 3 सेंटीमीटर बाजू कंपासमध्ये घेऊन बी बिंदू मध्य कल्पून एल बी किंवा बी एल या रेषेस कंस काढा, छेदणारा कंस काढा. त्याच अंतराने सी बिंदू मध्य कल्पून एक कंस काढा. कंपासमध्ये ए बी एवढे अंतर घ्या. ए बिंदू मध्य कल्पून पूर्वी काढलेल्या कंस रेषेला छेदणारा एक कंस काढा. आपणास डी हा एक छेदनबिंदू मिळालेला आहे. अनुक्रमे ए डी आणि डी सी जोडा. प्रथम आपण ए डी जोडूयात. डी सी जोडून घ्या. अशा पद्धतीने आपण 2 असमान बाजू व त्यामधील कोन दिला असता समद्विभुज चौकोन काढलेला आहे. यालाच आपण पतंगाकृती सुद्धा म्हणतो. ए बी सी डी हा इष्ट समद्विभुज चौकोन आहे.